मुंबईमधून आरक्षण घेऊन येणारच, नाहीतर माझं पार्थिव परत येणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलं. ही शेवटची फाईट आहे. आपण सरकारला वेळ पण दिला, हे पण केलं. मुंबईत इतक्या ताकदीनं धडक द्यायची की मुंग्यासारखे मराठी मुंबईकडे आले पाहिजेत. कोणीही शब्द मोडायचा नाही एकमेकाचा. मी समाजाचा नाही आणि समाजाला सांगितलेलं समाजानं सुद्धा नाही. शांततेत करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईत यायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं. हे शेवटचं आहे. सरकारसमोर दोनच पर्याय आहेत आता. कारण मी माझ्या मराठा समाजासाठी माझं जीवन अर्पण केलेलं आहे. एकतर आरक्षणाचा विजय घेऊन वापस यायचंय, नसता मी मेलेलंच वापस घेऊन यावं लागणार आहे. त्याशिवाय आता माघार नाही. नाही नाही, अजिबात नाही. जीव गेला तरी माघार नाही. मराठा समाजाला शब्द, सरकारला सुद्धा आता माघारी नाही. तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातल्या तिथं सरकारनं मुंबईत, तरी माघार नाही म्हणजे नाही. समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, मरेपर्यंत अर्पण केलंय. दोन्हीपैकी एक माघारी घेऊन येणार. आरक्षण नाही.